स्टेटमेंट दिल्याच्या नंतर त्यांनी त्यांना धन्यवाद म्हणलं आणि थोडीफार चौकशी करून वापस पाठवून दिलं. त्यांना काही जास्त जोर नाही दिला. त्यानंतर काही दिवस झाल्याच्या नंतर ती भिकारी जे आहे घटना तेवढं महत्व दिलं नाही, कारण भिकाऱ्यांचं काही मागं पुढं नव्हतं. मागं पुढं कोण असतात म्हणून काही त्याला काही किंमत नाही. 10 दिवस झाल्याच्या नंतर भिकारीची एक पोस्टमॉर्टम रिपोर्ट होती. त्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये एक घटना समोर येते की त्या बाईला गळा दाबून मारण्यात आलेले. पोलिस जेव्हा पोस्टमॉर्टमची रिपोर्ट वाचतात त्याला शॉक बसतं. आणखी पुढे वाचायला सुरुवात केल्याच्या नंतर बऱ्याच काही घटना समोर आल्या की याला मेंटली तिचं शारीरिक शोषण केले गेलेले, तिला मारहाण करण्यात आलेली. ती दोन्ही पायाने पांगळी होती, तर तिच्या पांगळेपणा म्हणजे तिच्या दोन्ही पायावर खूप मोठ्या जड वस्तूंनी हाणले गेले, दोन्ही गुडघ्यांवर, आणि ती तेव्हापासून ती पांगळी झालेली आहे असं ते पोस्टमॉर्टम मध्ये आलं होतं. आणि तिच्यावर कमीत कमी 15 वर्ष 16-17 वर्षापासून हे शोषण होत राहिलेले. तिला